महाराष्ट्रातील तमाम जागरूक पालकांना आणि स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज मित्रांनो, चौथी आणि सातवी यासाठीची जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती त्या परीक्षेचा निकाल, एक अंतरिम निकाल या ठिकाणी लागलेला आहे। याचा फायनल निकाल लवकरच येईल, पण त्या अगोदर ही अंतरिम यादी जी असते तीच जवळपास फायनल सारखी असते। मग यानुसार तुम्हाला हे कन्फर्म होईल की तुमचं फायनल सिलेक्शन, तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाहीये, ठीक आहे। आणि यासाठी तुम्हाला रिझल्ट चेक करायचा आहे। रिझल्ट चेक करण्यासाठी काय करायचं आहे, सिंपल स्टेप्स आहे। रिझल्ट कसा बघावा हे सगळं जाणून घ्या एकदम सोप्या पद्धतीने। जसं की तुम्हाला या ठिकाणी MSCE नावाची जी वेबसाईट आहे, MSCE पुणे या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक करा। इथं आलो आपण, हे फ्रंट पेज आपल्याला या ठिकाणी दिसतं, वेब पेज। यामध्ये इयत्ता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी, इयत्ता सातवी असं दिसेल, यावरती क्लिक करा आणि यानुसार तुम्ही प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम कडे रिडायरेक्ट केले जाल। आता या ठिकाणी उपक्रम शाळांसाठी आणि दुसऱ्या डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल एप्रिल 2026 असं तुम्हाला दिसेल। या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांसाठी। यामध्ये आपल्याला आपला निकाल जो आहे तो बघता येईल। निकाल बघताना सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सोबत सोबत या ठिकाणी तुम्हाला तुमचं आईचं नाव जे असेल ते टाकायचं आहे। जसं हे टाकलं, सबमिट केलं, तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो बघायला भेटेल। आता तुम्ही फायनल डाउनलोड केलेली तुमची जी अंतिम सूची होती, जी आन्सर की होती, ती आन्सर की आणि इथे लागलेला निकाल, हे दोन मार्क्स तुम्हाला चेक करायचे आहे। मग आता कधी कधी काय होईल की या मार्क्स मध्ये तफावत असेल, जर तुमचे मार्क्स आणि यामध्ये काही तफावत असेल, काही उत्तर इकडे वेगळे आणि तिकडे वेगळं असं वाटतंय तुम्हाला, तर याबद्दल तुम्ही या ठिकाणी शाळांसाठी लॉग इन जे आहे यावरती क्लिक करू शकता आणि ह्या निकालावरती UDAS कोड जो असतो शाळेचा, हे शाळेमध्ये प्रोसेस करावा लागेल। तो टाकून इथं लॉग इन करतील आणि तुम्ही जे काही केलेलं आहे, लाईक जे उत्तर चेंज झालेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याबद्दल इथं तुम्हाला एक साधारण 50 रुपयांची समथिंग काहीतरी फीस आहे। काही फीस जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। ती फीस भरून तुम्ही पुन्हा एकदा ते जे उत्तर सूची आहे, आन्सर की आहे किंवा तुमचा जो काही प्रॉब्लेम झालाय तो तुम्ही त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता। ही सगळी प्रोसेस शाळेला करायची आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने तुमचं एकच काम असेल, उत्तरात जर तफावत जाणवली तर पटकन शाळेला संपर्क करणे आणि शाळेनुसार हे समजून घेणं। दुसरा मुद्दा या ठिकाणी जर मी म्हणलं तुमचा निकाल ओके असेल तर समजून घ्या की हे मार्क्स जे आहे हे तुमचे फायनल असणार आहे। फायनल यादी जी बनल, अंतरिम निकाल म्हणजे टेम्पररी निकाल जरी असला तरी पण हा जवळपास फायनल असतो आणि फायनल ज्यावेळेस रिझल्ट लागल, म्हणजे यामध्ये जर काही चुका नसतील तर हा रिझल्ट तुमचा फायनलच आहे। ही बदल न होता याची यादी जी आहे ती प्रसारित केली जाईल आणि म्हणून जे आहे तर यासाठी या पद्धतीने जे आहे तर आपल्याला प्रोसेस जी आहे ते आहे। जर तुमचे मार्क्स खूप चांगले आले असतील आणि तुम्ही इलिजिबल होत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचा स्कोअर कार्ड आपल्या मास्टर ज्युनियर या चॅनलला शेअर करू शकता। हा शेअर करण्यासाठी एकतर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंटमध्ये तुमचे मार्क्स किती आलेले आहेत ते सांगू शकता। या सोबत तुमचा आनंद आमच्यासोबत शेअर करा। मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करण्यासाठी आपल्या चॅनल थ्रू सगळ्यांपर्यंत तो पोहोचवला जाईल। यासाठी तुम्ही टेस्टिमोनियल्स मध्ये ॲपमध्ये सुद्धा ऍड करू शकता। तुम्हाला जे तुमचे मार्क्स आलेले आहेत त्याबद्दलचे तुम्ही स्नॅपशॉट जे आहे ते पाठवू शकता किंवा आपला जो नंबर आहे क्लासचा, ज्यामध्ये ते लाईन वरती नंबर चालू आहेत 92 72 10 70 50, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप केला तरी चालेल, ज्या माध्यमातून तुमच्या आनंदामध्ये मास्टर ज्युनियर सुद्धा सहभागी होऊ शकेल। सो धन्यवाद। ही होती महत्त्वाची अपडेट रिलेटेड टू रिझल्ट्स। बाकीच्या अपडेटसाठी सुद्धा पुन्हा भेटूया याच ठिकाणी। ज्या लोकांचं फायनल जवळपास आन्सर की सारखे मार्क्स सारखे आहेत अशा लोकांनी रिझल्ट नक्की शेअर करा। सोबत आता 5वीच्या वर्गात तुम्ही जाताय तर अशा वर्गात गेल्यानंतर 5वी साठी एक नवोदय नावाची एक परीक्षा असते, ज्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला 6वीला ऍडमिशन मिळतं। CBSE स्कूल, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय जे आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं। सोबत जर तुम्हाला ऍडमिशन नाही घ्यायचंय, माझी जी शाळा आहे ती खूप चांगली आहे असं जरी वाटत असेल तरी पण तुमचा स्कोअर खूप चांगला आहे आणि मग चांगला स्कोअर असेल तर तुम्ही हुशार आहात हे स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी काय होत नाही, आपण तो फॉर्म भरला पाहिजे। तो फॉर्म भरण्याची तारीख 31 जुलै ही लास्ट डेट आहे, त्यामुळे लवकरात लवकर तो फॉर्म भरून टाका आणि त्याच्या पण तयारीला लागा।
तयारी कशी करावी काय हे जर तुम्हाला समजत नसेल तर अशा केसमध्ये मास्टर ज्युनियर ह्या आपल्या ॲपवरती सगळे कोर्सेस जे आहेत ते सगळे कोर्सेस देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी साठी स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMS अशा सेपरेट बॅचेस जे आहेत त्या ठिकाणी आहेत. तुम्ही त्या बॅचेस जे आहेत त्या जाऊन चेक करू शकता. धन्यवाद.